प्रेज द लॉर्ड. देवबापाच्या नावाला मी धन्यवाद देतो. पुन्हा एक वार सुंदरसा समय त्याने आमच्या जीवनामध्ये दिला आणि हा उपवास प्रार्थनेचा 3रा दिवस आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि या उपवास प्रार्थनेमध्ये आम्ही एक विषय ठेवला होता की आमचा स्वभाव जो आहे तो ख्रिस्त येशू सारखा व्हावा. प्रेज द लॉर्ड. आणि पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ज्या आमच्या जीवनामध्ये घर करून आहेत, परंतु देवाची महान उपस्थिती या दिवसांमध्ये आम्हाला समजण्याकरिता सुंदरशा गीतांद्वारे देवाची आराधना करण्याकरता त्याने आम्हाला कृपा दिली आणि परमेश्वराचं नाव आपल्या जीवनामध्ये पूर्ण करण्याकरिता जेही सहाय्य या दिवसांमध्ये परमेश्वराने आम्हाला दिलं, शुक्रवार, शनिवार आणि आजचा रविवार जो आहे, ते या दिवसांमध्ये देवाची उपासना करण्याकरिता परमेश्वराने आम्हाला कृपा दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की परमेश्वर महान आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रकर्ता म्हणतो की असंख्य दुःखांनी मला गराडा घातला तरी मी कदापि भिणार नाही. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण की तू मज बरोबर आहे. आज तो परमेश्वर आम्हा बरोबर आहे. त्याने आपले मार्ग मोशेला आणि इस्रायलाच्या वंशजाला विदित करणारा परमेश्वर आजही आम्हाला म्हणत आहे की माझ्या मुलांनो, माझ्या मुलींनो, माझ्या लोकांनो, तुम्ही मजकडे फिरा. आज ती कृपा परमेश्वर आम्हाला देण्यासाठी जात आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर आज उपवास प्रार्थनेचा 3रा दिवस आहे. मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम करतो. तुम्हा शांती असो. आपल्या शेजारी जे आहे त्यांना म्हणा की आजचा दिवस प्रभूने बनवलेला आहे आणि आज प्रभू आम्हासोबत बोलेल. विश्वासयोग्य बना, कारण की येणारा येईल तो विलंब करणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता याचा 55वा अध्याय. स्तोत्र संहिता याचा 55वा अध्याय. आणि त्याचं 19वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. स्तोत्र संहिता याचा 55वा अध्याय, त्याचं 19वं वचन जे आहे मी ते तुमच्यासाठी वाचतो. सर्वांनी लक्ष द्या. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये पहा. यामध्ये असं लिहिलेलं आहे, देव ऐकेल व त्यांचे पारिपत्य करील. तोच अनादिकालापासून राजासनारूढ आहे, कारण त्याची वृत्ती पालटत नाही आणि ते देवाला भीत नाहीत. या ठिकाणी एक शब्द आलेला आहे, सेला. सेला म्हणजे शब्द त्या ठिकाणी संपलेला आहे. फुल स्टॉप त्याला म्हणतात. इथं वाक्य संपलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी बायबलमध्ये सेला हा शब्द आलेला आहे, त्या सेला या शब्दाचा अर्थ आहे वाक्य संपलेला आहे. तिथं स्टॉप झालेला आहे आणि पुढचा जो आहे तो नवीन पॅराग्राफ चालू झालेला आहे. या ठिकाणी 2 वचनं आहे आणि हिंदीमध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे की परमेश्वर सबसे ऊंचे पे विराजमान है. काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी लिहिलं, परमेश्वर जो आधी से विराजमान है, जो पहिल्यापासून त्या ठिकाणी सिंहासनारूढ आहे आणि त्याच्याविषयी लिहिलेलं आहे, यह सुनकर वो उत्तर देगा. तो एक उत्तर त्या लोकांसाठी देईल. कोणत्या लोकांसाठी? ते लोक आहे जे आपल्या जीवनामध्ये कदापि परिवर्तन घडवून आणत नाही, जे आपल्या जीवनामध्ये बदल करवत नाही. हे त्या लोकांविषयी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे की परमेश्वर असं म्हणतो त्यांची वृत्ती त्या ठिकाणी पालटत नाही. कोणत्या लोकांविषयी म्हटलेलं आहे? जे लोक त्या ठिकाणी ख्रिस्त येशूमध्ये येऊ नये, आपल्या जीवनामध्ये कदापि परिवर्तन करत नाही, आपल्या जीवनामध्ये बदल करत नाही, त्यांच्याविषयी परमेश्वर या ठिकाणी एक तक्रार करत आहे. आणि ती तक्रार या प्रकारे आहे की त्या ठिकाणी तो म्हणतो, जिनमें कोई परिवर्तन नहीं है और उनमें परमेश्वर का भय है ही नहीं. आज अनेकांच्या जीवनामध्ये देवबापाचं भय जे आहे ते निघून घेतलेलं आहे. का बरं? बायबल सांगतं या ठिकाणी ज्यांच्यामध्ये परिवर्तन नाही. आम्ही म्हणतो ब्रदर 20 वर्षांपासून प्रभूमध्ये आहे, आम्ही त्या ठिकाणी बायबल वाचतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उभा राहिल्यानंतर देव लोक आमच्या त्या ठिकाणी टाळ्या वाजवून आमचं स्वागत करतात. आम्ही बोलायला लागलो तर लोक त्या ठिकाणी शिट्ट्या मारतात, आमच्या नावाने त्या ठिकाणी प्रेस करतात, देवाच्या नावाने त्या ठिकाणी धन्यवाद देतात. आम्ही ते लोक आहोत जे आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सर्व गोष्टी घेऊन संपन्नतेने चालणारे लोक आहोत. आम्ही उपवास प्रार्थना करणारे आहोत. आम्ही लोकांकडे पाहतो, आम्ही प्रचार करतो, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडायला लागतात. परंतु परमेश्वर या ठिकाणी त्या लोकांविषयी म्हणत आहे, हे ते लोक आहे जे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवत नाही. हालेलुया. बायबलमध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे.
आमच्या जीवनामध्ये परिवर्तन असल्याशिवाय आम्ही देवाला कधी पाहू शकत नाही. बदल पाहिजे. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये ही साक्ष आहे की ते म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बदल घडवला. तो बदल आज परमेश्वर आमच्याकडून अपेक्षा करत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू का बरं तक्रार करतो माहिती आहे? हे स्वतः परमेश्वराच्या मुखातून निघणारे शब्द आहे. परमेश्वर म्हणतो यांच्यामध्ये कोणताही बदल नाही. कोणता बदलाविषयी प्रभू म्हणतोय? आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं उठणं, आपलं बसणं, आमचं बघणं, आमचं ऐकणं, या प्रत्येक बदलाविषयी परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी सांगत आहे. कारण की मनुष्य जेव्हा लोकांसमोर स्वतःला रिप्रेझेंट करतो तो स्वतःचा चांगुलपणा दाखवतो, परंतु बायबलमध्ये लिहिलेला आहे मनुष्य तर बाह्य स्वरूप पाहतो, परमेश्वर अंतःकरण पारखणार आहे. हालेलुया. आणि तो अंतःकरण जेव्हा आमच्या जीवनामध्ये पारखतो तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे या अंतःकरणामध्ये बदल गरजेचा आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही वाचलं यांची वृत्ती पालटत नाही. हे ते लोक आहे ज्यांना प्रभू म्हणतो यांच्यामध्ये कोणताच बदल नाहीये. मी तुम्हाला सांगतो प्रभूमध्ये येण्या अगोदर तुमच्या आणि माझ्यापैकी प्रत्येकाचं जीवन खराब होतं. आणि ज्या दिवशी ख्रिस्त येशू आम्हाला कळाला, जेव्हा ख्रिस्त येशूवर आम्ही विश्वास ठेवला, आमच्या पापांची आम्हाला जाणीव झाली आणि त्या पापी स्वभावामधून जेव्हा आम्ही ख्रिस्त येशूमध्ये पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतला, बाप्तिस्मा घेतल्यानंतर आम्ही नव्या जन्मामध्ये प्रवेश केला. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू का? एक गंभीर गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आम्ही ज्या जुन्या स्वभावामध्ये असणाऱ्या काही बंधनांमध्ये ज्या काही घाणेरड्या गोष्टी आहेत त्या आमच्या सोबत कॅरी फॉरवर्ड केलेल्या आहे. सोबत घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. जरी नव्या जन्माचा अनुभव आहे तरी आमच्यामध्ये त्या जुन्या गोष्टी अजूनही कुठेतरी आहे. हालेलुया. ही अतिशय भयानक गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो आमच्या सोबत त्या ठिकाणी पुष्कळ सारे आमचे जे जुने स्वभाव आहे ते आत्ताही आमच्या बरोबर चालत आलेले आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो हे ते लोक आहे ज्यांच्यामध्ये कोणताच बदल मला दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. काय त्याचा अर्थ? की बाळाचा जो स्वभाव आहे तो पाळण्यातच कळतो हे बाळ त्या ठिकाणी कसं आहे. हालेलुया. आज त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. देवाची इच्छा आहे की जेव्हा आम्ही देवाकडे आलो, पुष्कळ जुने स्वभाव आमच्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन आम्ही आलो, अशा गोष्टी घेऊन आलो ज्या आमच्याकडून अजिबात त्या ठिकाणी सुटण्याचं नाव घेत नाही. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं. पुष्कळ प्रयत्न केले ना आम्ही, फार आम्ही ताकद लावली, आम्ही देवाला त्या ठिकाणी मदत मागितली, आम्ही पुष्कळ साऱ्या गोष्टींमध्ये देवासमोर त्या ठिकाणी आक्रंदन केलं, परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं तो स्वभाव आमच्या जीवनामधून जात नाहीये. मग देवाचं पवित्र वचन काय त्या ठिकाणी आम्हाला सांगतं? जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही येतो तेव्हा देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये आम्हाला पाहणं गरजेचं आहे. कारण की बायबल असं सांगतं, असं त्या ठिकाणी जगात असं कोणतंच पाप नाहीये जे प्रभू येशू ख्रिस्त क्षमा करू शकत नाही. हालेलुया. त्याच्याविषयी लिहिलेलं आहे येशूचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं. तुमच्या पिढ्यांच्या शापांना तोडण्याची ताकद ठेवणारं येशूचं रक्त आहे. या जगातलं किती भयानक मधलं भयानक तुम्ही पाप घेऊन या, प्रभू ते माफ करण्याची ताकद ठेवतो. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो जर प्रभूच या ठिकाणी एवढं सगळं माहित असूनही प्रभू या ठिकाणी म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये मला परिवर्तन दिसत नाही. आमचा विषयच हा आहे की आमचा स्वभाव या दिवसांमध्ये येशू सारखा व्हावा. वेळ लागेल, अवधी लागेल, परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं परिपूर्ण फक्त ख्रिस्त आहे. आम्हाला त्याच्या पाठीमागे धावणं गरजेचं आहे. त्या परिपूर्णतेकडे आम्हाला चालायचं आहे. कारण की देवाची इच्छा आहे की आम्ही या दिवसांमध्ये त्याचं सामर्थ्य, त्याचं मनोरथ आपल्या जीवनामध्ये जाणून त्याचं गौरव आपल्या जीवनामध्ये प्रकट करावं. कारण की परमेश्वर आमच्या सोबत चालणारा आमचा परमेश्वर आहे. तो आमचा उपाय करणारे यहोवा ईरे आहे. तो आमच्या आरोग्य देणारे यहोवा राफा आहे. आम्हाला विजय देणारा यहोवा निसी आहे. आमच्या जीवनामध्ये शांती देणारा यहोवा शालोम आहे. आमच्या सोबत राहणारा यहोवा शामा तो परमेश्वर आहे. आम्हाला समजायचं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे ओळखणं गरजेचं आहे की परमेश्वराची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं त्याचं गौरव जे आहे ते आम्हाला मिळवणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो आपल्या जीवनामध्ये आम्ही त्या ठिकाणी या बदलासाठी आमची संपूर्ण ताकद लावणं गरजेचं आहे की प्रभूला कृपा मागायची. प्रभू आम्ही कमजोर आहे, आम्हाला मदत कर की तुला जो बदल आमच्या जीवनामध्ये पाहिजे आहे तो जीवनामध्ये बदल तू आमचा कर. कारण की आमच्या जीवनामध्ये प्रति दिवशी आम्हाला रोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. हालेलुया. मला एक गोष्ट सांगा, पाप किती दिवसांमध्ये सुटायला पाहिजे? एक पाप आहे
किती दिवसांमध्ये सोडू शकतो आम्ही? 1 महिना, 1 दिवस, 10 दिवस, 1 वर्ष? आम्हाला नाही माहिती. जुना स्वभाव आम्ही सोबत घेऊन चाललोय ना आता या दिवसांमध्ये. ख्रिस्त येशूमध्ये आलो खरे हो, पण अजूनही ते जुन्या स्वभावांमध्ये आम्ही अडकलेलो आहोत. देवाची पवित्र इच्छा आमच्या जीवनासंबंधाने हीच आहे की प्रभू आम्हाला बदलू इच्छितो. त्याची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये बदल हवा, आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी त्याला पाहायच्या आहे ज्या करता त्याने आम्हाला निवडलेला आहे. कारण की तो म्हणतो की माझ्या पित्याच्या घरामध्ये राहण्यासाठी पुष्कळ जागा आहे. मी जातो तुम्हासाठी जागा बनवतो. जागा तयार झाली म्हणजे मी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. का? कारण की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. तो प्रभू आमच्या सोबत त्या ठिकाणी आहे. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. परिवर्तन हवं, बदल हवा. का? कारण की ख्रिस्तासारखं व्हायचं आहे ना. एका व्यक्तीने देवाच्या दासांना विचारलं बाप्तिस्मा कोणाला द्यायला पाहिजे? त्या देवाच्या दासांनी त्याला उत्तर दिलं, बाप्तिस्मा त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे ज्याच्या मनामध्ये पाप करायची इच्छा राहिली नाही, ज्याच्या जीवनामध्ये त्याला पाप करावं वाटत नाही, त्या व्यक्तीला बाप्तिस्मा घेणे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगू का, बायबलमध्ये याकोबामध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे, वासना गर्भवती होते आणि पापाला जन्म देते. मी तुम्हाला सांगतो जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल व्हायचा आहे, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला परिवर्तन पाहायचं आहे, तर देवाचं पवित्र वचन सांगतं की आपल्या मनामध्ये जर पाप करायची इच्छा आम्ही जर ठेवली नाही, जर वासनाच आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न झाली नाही, तर पाप कसं काय आमच्याकडून होईल? प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. जर आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अभिलाषा, कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी वासना आमच्या जीवनामध्ये उत्पन्न होत नाही, कोणतं मनाने आम्ही त्या ठिकाणी पाप करू, आमच्याकडून पाप होणार नाही, मग जगातली कोणतीही गोष्ट आम्हाला जबरदस्ती करू शकत नाही, आमच्यावर दबाव त्या ठिकाणी टाकू शकत नाही की आम्ही पाप करावं. कोणी नाही टाकू शकत. हालेलुया. मनामध्ये त्याला मारणं गरजेचं आहे. म्हणून बायबलमध्ये लिहिलेली अशी जी चित्तवृत्ती जी ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असावी. हालेलुया. इब्रीचा लेखक म्हणतो की ख्रिस्त आमच्यासाठी रक्त मांसाचा झाला. का बरं झाला? कारण की त्याने देहाने त्या वधस्तंभावरचं दुःख सोसलं, त्याने आमच्या करता त्या ठिकाणी रद्दबदली केली. तो मनुष्यासारखा होता, त्याने त्या ठिकाणी तो जाणतो, त्याला माहिती आहे आम्ही किती कमजोर आहे, म्हणून तो आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला सामर्थ्य देणारा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी पापापासून जर आम्हाला पापाचं त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये ते विचारच उत्पन्न नाही झाले, तर मी तुम्हाला सांगतो तुमची संगती तुमच्यावर परिणाम करणार नाही. तुमचे त्या ठिकाणी विधर्मी लोकांसोबत, त्या ठिकाणी अन्य जातींसोबत त्या ठिकाणी जे देवाणघेवाण आहे त्यांच्यासोबत संबंध जोडणं, त्यांच्यासोबत राहणं, त्यांच्या त्या ठिकाणी गोष्टींमध्ये जाणं, या गोष्टी तुमच्यावर कधीच प्रभाव करू शकत नाही. कधी? जेव्हा त्या मनामध्ये त्या गोष्टी उत्पन्न नाही होणार. प्रेज द लॉर्ड. बाप्तिस्मा त्याला द्यावा ज्याच्या मनामध्ये त्याला पाप करायची इच्छा नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे जगातली कोणतीच गोष्ट आमच्यावर त्या ठिकाणी प्रभाव त्या ठिकाणी करू शकत नाही. का करू नाही शकत? कारण की आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. म्हणा आपल्या शेजाऱ्याला तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात, तुम्ही पवित्र लोक आहात. म्हणा विश्वासाने म्हणा, त्यांना त्या ठिकाणी लाजू नका बोलण्यासाठी, कारण की शब्दावरच सामर्थ्य आहे. तुम्ही म्हणा त्यांना तुम्ही देवाचे पवित्र लोक आहात. येस, त्यांना म्हणा तुम्ही आशीर्वादित लोक आहात. तुमच्याकडे पाहून लोक बदलतील. आमेन. हालेलुया. योसेफ मिस्रामध्ये होता. योसेफ मिस्रामध्ये होता. किती वर्ष होता माहिती? गुलामगिरी त्या ठिकाणी गुलाम म्हणून आला होता ना, तर मरेपर्यंत कुठे राहिला तो? मिस्रामध्ये झाला. पण कधी मिस्राचा प्रभाव त्याच्यावर झाला का? होऊ दिला का त्याने स्वतःवर? बिलकुल नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की जेव्हा त्या ठिकाणी सर्व जगामध्ये दुष्काळ पडला तेव्हा फारोकडे लोक येत होते. काय म्हणून येत होते? की आम्हाला भोजनाची व्यवस्था कर, आम्हाला भाकरी नाहीये, आम्हाला खायला काही नाहीये. आणि जेव्हा फारोकडे येत होते तर ते फारोकडे आल्यानंतर फारो त्यांना म्हणायचा योसेफाकडे जा, कारण की तो तुमच्या भोजनाची व्यवस्था करेल. हालेलुया. स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे की त्याने आमच्या पुढे आमच्यासाठी त्या ठिकाणी योसेफ जो आहे तो त्या ठिकाणी पाठवला गेला. गुलाम म्हणून त्याला पाठवलं गेलं. त्याला बेड्यांनी त्या ठिकाणी अडकवले गेले. त्याचे टाचा, त्याचे पाय फोडले. का फोडले? कारण की त्याने त्याच्या येणाऱ्या पिढीसाठी, त्याच्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करावी. हालेलुया.
आज जर आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये पुढे पाठवत आहे, जर त्याला आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे, तर मी तुम्हाला सांगतो, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवतो, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सर्वस्व सोडून ख्रिस्ताच्या पाठीमागे त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, मी तुम्हाला सांगतो तुम्ही योसेफासारखे आहात. हालेलुया. गुलाम म्हणून आला होता ना, गुलाम म्हणून आला होता ना, ज्याने आपल्या जीवनामध्ये प्रतिदिवशी बदल केला. ज्या दिवशी तो गुलाम म्हणून आला, त्याच्या भावांनी त्याला मारलं, त्याला विकलं, खड्ड्यामध्ये टाकलं, त्याला विकलं. पोटिफर नावाच्या एका व्यक्तीने त्याला विकत घेतलं, बोली लावली त्याच्या. गुलाम बाजारामध्ये जसं त्या ठिकाणी बोली लावतात, जसं तुम्ही त्या ठिकाणी बाजारामध्ये पाहता, त्या ठिकाणी लोक घेऊन येतात, बोली लावतात, एवढा देऊ तेवढा देऊ, तशी एक बोली त्याच्यावर लावली गेली आणि तो गुलाम म्हणून त्या ठिकाणी पोटिफराच्या घरामध्ये गेला. परंतु योसेफाने त्या दिवसापासून प्रतिदिवशी आपल्या जीवनामध्ये सुधारणा केली. आपल्या जीवनामध्ये त्याने देवाला आवडणारा जो बदल आहे तो त्या ठिकाणी घडवत गेला आणि लिहिलेला आहे बायबलमध्ये. पोटिफराच्या घरातच कळलं का परमेश्वर योसेफा बरोबर होता. हालेलुया, हालेलुया. पण त्या घरामध्ये योसेफाने कधी आपल्या भावांविषयी मत्सर, द्वेष, हेवा, जळफळाट ठेवला नाही. त्याने कधीच आपल्या त्या ठिकाणी नुकसानासाठी आपल्या भावांना जबाबदार मानलं नाही. तो म्हणाला नाही की यांनी माझं जीवन बर्बाद केलं, परंतु हे 100% खरं आहे, त्याच्या भावांनी त्याचं जीवन बर्बाद केलं. त्याला मारलं, त्याला विकलं, त्याला खड्ड्यामध्ये टाकलं, परंतु त्यांच्याविषयी त्या ठिकाणी त्याने कधीही निंदा केली नाही. त्यांच्याविषयी त्याने मत्सर पेटवला नाही, आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी जळफळाट ठेवला नाही, त्यांच्याविषयी द्वेष ठेवला नाही. का? कारण की परिवर्तन तो घडवत होता. आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला परिवर्तन हवं आहे. काय आम्ही ते परिवर्तन करण्याकरता स्वतःला तयार केलेलं आहे का? आज देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी टोचणी लावत आहे. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर स्पष्टपणे या ठिकाणी म्हणतो, तुमच्या जीवनामध्ये परिवर्तनच नाहीये, मी दोष लावतो तुम्हाला. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की इतरांनी जर तुमच्या बरोबर वाईट केलं तर तुम्ही त्याचा बदला तर वाईटानेच त्या ठिकाणी करायचा नाहीये. जर लोकांचा वाईट स्वभाव त्या ठिकाणी तुम्ही पाहता आहे तर तो वाईट स्वभाव स्वतःमध्ये घेऊ नका, कारण की तुम्ही देवाचे लोक आहात. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी आम्हाला या प्रकारे सांगतं की जगाची जी काही कोणतीही घाणेरडी जी वस्तू आहे ती तुमच्या अंतःकरणामध्ये येता कामा नाही. मला एक गोष्ट सांगा, जर कुत्र तुम्हाला चावलं तर तुम्ही कुत्र्याला चावता का? तुम्हाला कुत्र चावलं, तुम्ही लगेच जाऊन कुत्र्याला चावले असं कधी झालं का? कारण की तुम्हाला माहिती आहे ना, ते कुत्र आहे, आम्ही मनुष्य आहे, आम्ही असं नाही करू शकत. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं, समजणं गरजेचं आहे. देवाची पवित्र इच्छा त्याच्या लोकांसंबंधाने काय आहे. मी तुम्हाला सांगतो, इथे प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपल्या वचनाद्वारे आम्हाला बोध करतो. परमेश्वर आपल्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे या ठिकाणी एक दोष त्या ठिकाणी लावत आहे की प्रभू म्हणतो, हे ते लोक आहे जे आपल्या जीवनामध्ये कोणताच बदल करत नाही. हालेलुया. कोणीतरी म्हणून गेलं, मैत्री करायची असेल तर काळ्या लोकांची मैत्री करा, कारण की ते कधीच रंग बदलत नाही. म्हणतात ना, सत्य आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, बायबलमध्ये आम्हाला लिहिलेलं आहे, प्रभू आम्हाला त्या ठिकाणी सांगतो की प्रभूमध्ये आल्यानंतर रोज आम्हाला एका एका गोष्टींवर, एका एका अभिलाषेवर, एका एका ज्या स्थितीवर आम्हाला विजय मिळवणं गरजेचं आहे. का विजय मिळवायचा आहे? कारण की परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये परिवर्तन पाहिजे आहे. परिवर्तन आहे तर आमचा स्वभाव ख्रिस्तासारखा होईल. परिवर्तन नाही तर आमचं ख्रिस्तामध्ये येणं व्यर्थ आहे. प्रभू त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. तुम्हाला माहिती आहे प्रभू आम्हाला आशीर्वाद का देतो? प्रभू आम्हाला सुविधा का देतो? कारण की देव आपल्याला आमच्या जीवनामध्ये बदल बघायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर तो बदलच त्याला दिसत नाही तर? प्रेज द लॉर्ड. आमच्या डोळ्यामध्ये काय दिसतो माहिती आहे? गर्व दिसतो. आमच्या जिभेवर काय दिसते? लबाडी दिसते. आमच्या कानावर काय दिसतं? निंदा दिसते. आमच्या अंतःकरणामध्ये काय दिसतं? कपट दिसतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. जर नीतिसूत्रामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी वाचलं 6व्या अध्यायामध्ये 16-17 वचनामध्ये त्या ठिकाणी सलमोन राजा म्हणतो की देवाला आवडणारे, न आवडणारे अशा त्या ठिकाणी 6 नाही तर 7 गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जीवा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावामध्ये वैमनस्य, द्वेष उत्पन्न करणारा मनुष्य, या साऱ्या गोष्टींचा परमेश्वराला
द्वेष आहे. हालेलुया. या गोष्टी देवाला आवडत नाही. देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी शलोमोन राजाच्या मुखातून त्या ठिकाणी तो म्हणतो, या 7 गोष्टींवर आम्हाला विजय मिळवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला 100 ग्रॅमची जीभ दिलेली आहे. किती ग्रॅमची? 100 ग्रॅमची. मागे पुढे होऊ शकतं. काही काही लोकांच्या जीभा त्या ठिकाणी जड असतात. प्रेज द लॉर्ड. काही काही लोक म्हणतात आमची काळी जीभ आहे. अरे असू द्या ना, असू द्या. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी बदलण्यासाठी सिद्ध आहे. मी तुम्हाला सांगतो 100 ग्रॅमची जीभ आहे, परंतु 100 ग्रॅमची जीभ आहे ना 100 किलोच्या माणसाला सुद्धा घायाळ करून टाकते. तुम्हाला माहित आहे, जीभ हा अनितीचे भुवन आहे. सर्व प्रकारच्या अनितीचे भुवन आहे. तुम्हाला माहित आहे का, 32 पहारेकरांच्या आतमध्ये राहती, त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट आहे. 32 पहारेकरी तिच्या त्या ठिकाणी चारी बाजूने आहे ना. एका क्षणासाठी 2-5 मिनिटासाठी इतकं बडबड करून जाती, बाहेर येऊन असं काही बोलून जाती, स्वतः त्या ठिकाणी लपून बसतील. मुक्का जेव्हा तोंडावर बसतो तेव्हा एक दात त्या ठिकाणी पहारेकरी म्हणतो, अरे पडलो काय. सत्य आहे ना. जीवेला कधी जखम झाली का? कधी त्या ठिकाणी कोणी अशी त्या ठिकाणी बघा ना, लेकरं त्या ठिकाणी चबर बोलून जातात आई वडिलांना, आणि आई काना माग मारते. जीवेला काही फरक पडतो का? लागतं कोणाला? गालाला लागतं. प्रेज द लॉर्ड. तोंडावर बुक्का मारल्यानंतर थोडी जीभेला इजा होती, दातच पडून जातात, पहारेकरी पडतात, पहारेकरी जखमी होतात. सत्य आहे ना. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये प्रभूला त्या ठिकाणी काय करायचं आहे? बदल बघायचा आहे. मी तुम्हाला सांगतो की आमच्या जीवनामध्ये आमच्या कानांना कचरा कुंडी नाही बनवायची आहे. आम्हाला कान आहे ना, कशासाठी दिलेले आहे? ऐकण्यासाठी. काही लोकांनी त्याला कचरा कुंडी बनवलेली आहे. कचरा कुंडी. माहित आहे? आले लोक, बाई तुला काहीतरी सांगायचंय, सांग ना. काय सांगायचं आहे? ती तुझ्याविषयी असं बोलत होती, तू ऐकलं? तुझे सांगत आहे ते खरं आहे का? 100% खरं आहे का? नाही, मला असं वाटतं ती तुला बोलली असं. तिला तिथंच गप करा, तिला शांत करा. प्रेज द लॉर्ड. त्याला नंतर प्रश्न विचारा, हे जे सांगत आहे यामध्ये त्या ठिकाणी माझा काही फायदा आहे का? विचारा ना. नाही, फायदा तर नाहीये, पण तुम्हाला सांगणं म्हणजे तुमच्याविषयी कोण काय बोलत आहे त्यांना म्हणा गप्प बसा, काही फायदा नाही पाहिजे. जिथं फायदा नाही तिथं थांबायचं कशाला हो? प्रेज द लॉर्ड. तिसरा प्रश्न त्यांना विचारा, याच्यामध्ये माझी आत्मिक वाढ होईल का? तुम्ही कोणाची निंदा केल्यानंतर ते म्हणतील नाही होणार, मग कशाला ऐकायचं? जा पुढे. हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं? हे कान जे आम्हाला दिलेले आहे ना, ते देवाचा आवाज ऐकण्यासाठी दिलेले आहे. त्याची आराधना, त्याची उपकार स्तुती ऐकण्यासाठी आम्हाला दिलेले आहे. हे शब्द, हे मुख आम्हाला दिलेलं आहे, त्याचा गौरव करावा, इतरांना आशीर्वाद द्यावे, इतरांना संबंधाने चांगलं चांगलं बोलावं, चांगल्या घोषणा कराव्या, याकरता या गोष्टी दिलेल्या आहे. पण आम्ही त्याचा वापर काय करत आहोत हे आम्हाला समजणं गरजेचं. म्हणून बायबलमध्ये परमेश्वर दोष लावतो हे ते लोक आहे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलं नाही. हे म्हणतात आम्ही देवाचे लोक आहे, पण जीवनामध्ये बदल नाहीये. हालेलुया. बदल गरजेचा आहे. शेजाऱ्यांना म्हणा बदल गरजेचा आहे. म्हणा जीवनामध्ये बदल गरजेचा आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बायबल सांगतं देव आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कार्य करतो. परमेश्वर काय करतो? आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. का बरं करतो? कारण की त्याला माहिती आहे हे माझे लोक आहे, आणि त्याला काम करायला तेव्हा मजा येते, कार्य करायला तेव्हा मजा येते जेव्हा आमच्या जीवनामध्ये त्याला परिवर्तन दिसतं. देवाला आमच्या जीवनामध्ये कार्य करायला कधी त्या ठिकाणी चांगलं वाटतं, आनंद होतो, जेव्हा आमच्या जीवनामध्ये त्याला काय दिसतो? बदल दिसतो. देवाला तुमच्या प्रत्येक गोष्टींना आशीर्वादित करायचं आहे. त्याची इच्छा आहे तुम्ही आशीर्वादित व्हावं, पण त्याची इच्छा ही पण आहे जसं तो तुमच्या जीवनामध्ये एक काम करतो तसं तुम्ही त्याच्यासाठी एक काम करावं. आणि तो काम काय आहे माहित आहे? बदल. प्रेज द लॉर्ड. काय काम आहे ते? स्वतःमध्ये बदल. प्रेज द लॉर्ड. की आम्ही आमच्या जीवनामध्ये बदल घेऊन यावा ही देवाची इच्छा आहे. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आमच्यामध्ये देवाला बदल दिसायला लागेल तेव्हा तो आमच्या जीवनामध्ये मोठे मोठे काम करायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. नाहीतर असं नको व्हायला, देवाने आमच्या जीवनामध्ये बदल करण्याकरता देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि देवदूत येऊन देवाला म्हणावं, देव बाप्पा अरे काय याच्या जीवनात बदल नाही, कशाला याला आशीर्वाद देतो?
बरोबर आहे ना? तुम्हाला माहिती आहे देवदूत तुमच्या अवतीभोवती तुमच्याकडून शिकण्यासाठी पाठवलेले, माहित आहे का तुम्हाला? परमेश्वराने त्याचे दूत तुमच्या सभोवती ठेवलेले आहे. तुम्हाला माहित आहे का ते तुमच्याकडे पाहून शिकतात की त्यांच्याकडे अनुभव नाही तारणाचा, तुमच्याकडे अनुभव आहे तारणाचा, आणि तुम्ही त्या ख्रिस्ताला कसं रिप्रेझेंट करता हे ते पाहण्याकरता तुमच्याकडे येतात. असं नाही व्हावं का देवदूताने जाऊन तिथं तक्रार करावी, प्रभू तू कशाला आम्हाला पाठवलं, आमचा वेळ तिथं व्यर्थ गेला. ते लोक फक्त बाहेरूनच ख्रिस्ती आहे, आत्मकरणामध्ये त्यांच्यात काही बदल नाहीये. असं नको व्हायला. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे का, एकदा एका माणसाने भिकाऱ्यासोबत पंगा घेतला. काय घेतला? भिकाऱ्यासोबत. त्या ठिकाणी तो काय भिडला तो भिकाऱ्यांना. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी झालं काय की जे ट्रॅफिक सिग्नलवर त्या ठिकाणी गाड्या थांबल्यानंतर भिकारी येतात आणि ते म्हणतात त्याचा अनुभव लय वाईट होता. तर त्या प्रत्येक भिकाऱ्यांना तो इतका रागवायचा, इतका हकलायचा, हे करायचं ते करायचं, खूप काही काही बोलून जायचा. सारे भिकारी वैतागून गेले. प्रत्येकाने ट्राय केला. एक अनुभवी भिकारी होता तिथे. मला अरे आज्या पंजापासूनचा भिकारी म्हणे, हलक्यात नाही घ्यायला पाहिजे. आता मी पाहतो, तो त्याच्याकडे गेला, त्याने वाजवलं, खिडकी वाजवली, त्याने हे काय रे, हात केला त्याने पुढे. अरे निघ ना, काय 17 वेळेस जेव्हा जेव्हा येतात तेव्हा इथंच येऊन पडतात. चल तुझी लायकी आहे का इथे उभा राहायची, चल निघ. भिकाऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. ठीक आहे ना का देऊ म्हणे. तर साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तो म्हणाल काय, तुमची बायको लई सुंदर आहे, आणि असं बोलला. आणि त्या ठिकाणी काय झालं, तो तिथून पळाला. तो बोलला थांब थांब, काय म्हणतो काय म्हणतो. लगेच तिकडून सिग्नल सुटलं. ते लगे गाड्या हॉर्न मारायला लागले. दुसऱ्या दिवशी परत तिथं आला. भिकाऱ्याने पाहिलं, आला, गेला, परत गेला त्याच्याकडे. झालं त्याच्याकडे जाऊन म्हणतोय बाय पैसे तर तू काही देणार नाहीये, पण तुला एक गोष्ट सांगायची, तुझी बायको लई सुंदर आहे. आणि त्या ठिकाणी तो जसा बोलला, तो थांब, तुला पाहतोस, तू म्हणायची, तो तेवढ्या याच्यात भिकारी पळून गेला. तिसऱ्या दिवशी पुन्हा, तिसऱ्या दिवशी त्याने पाहिलं, भिकाऱ्याने पाहिलं, भिकारी आला आला आला, सगळेजण त्याला म्हणाला आला, जाय त्याच्याकडे. तो गेला, त्याने परत जाऊन त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहून त्या ठिकाणी म्हणाला, पुन्हा म्हणाला पैसे तर तू काय देणार नाहीये. आणि गनिमत त्या दिवशी त्याची बायको स्वतः त्याच्याजवळ त्या ठिकाणी बसलेली होती. आणि बसलेली होती जेव्हा त्याने त्याच्याकडे गेला, तो म्हणाला पैसे तर तू काय देणार नाहीये, पण कालची वाली हिच्यापेक्षा भारी होती. तो म्हणाला अरे थांब, तू 100 रुपये घे, 200 रुपये घे, अरे खरं बोलून जाय. तुम्हाला माहित आहे नंतर काय झालेलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की बदल महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. एक वचन वाचूया आपण. मत्तयाचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याच्या पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही, म्हणून तो त्यांना दोष देऊ लागला. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलेलं आहे की ज्या ज्या नगरांमध्ये प्रभू येशूने पराक्रमाची कृत्ये केली होती त्या नगरांनी पश्चाताप केला नाही, म्हणून तो त्यांना काय देऊ लागला? दोष देऊ लागला. आता दोष कोण कोणाला देऊ शकतो माहिती आहे का? ज्याने कोणासाठी काहीतरी केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर का नाही? अहो सत्य आहे का नाही? या ठिकाणी लिहिलेलं आहे की देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की त्यांनी पश्चाताप केला नाही, म्हणून त्या ठिकाणी त्याने काय केला? दोष दिला. आता समजा तुमची आई आहे आणि त्या आईने तुमच्यासाठी काय केलं, त्या आईने तुमच्यासाठी केलेलं आहे, काहीतरी केलेलं आहे. ती आई जर तुम्हाला रागवली तर तुम्ही ऐकून घेता का नाही? लेकरांनी ऐकून घेतात ना, कारण की ती आई आहे, तिचा बोलण्याचा अधिकार आहे. तेच जर मावशीने बोललं तर तिचा काय संबंध? तिचा संबंध काय? मम्मी तू बोलली ते ठीक आहे, पण ही कस काय बोलली? अगं तुला सांगतो, हिच्या लेकरांना ही चॉकलेट खाऊ घालती आणि मला काहीच देत नाही. हिचा बोलायचा संबंध काय? मी तुम्हाला सांगतो, माणूस त्या लोकांचा रागवणं ऐकतो ज्याच्यासाठी त्याने काहीतरी केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड.
त्या व्यक्तीसाठी जो व्यक्ती काहीतरी करतो, मनुष्य त्याच लोकांचं ऐकून घेतो. लेकरं आई बापाचं काय ऐकतात का? रागवणं ऐकून घेता माहितीये, कारण की त्यांना माहिती त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की माणूस रागवणं तेव्हाच ऐकतो जेव्हा कोणी त्याच्यासाठी काहीतरी केलं असेल. एकदा झाडाखाली दोन मित्र दारू प्यायला बसले. एका झाडाखाली दोन मित्र जे आहे मस्त गाडी लावून दिली, मस्त त्यांनी बाटल्या काढल्या, ते चकना बिकना काय असतं ते त्यांनी काढला आणि त्या ठिकाणी खायला लागले. तेवढ्यात बुलेटवर एक म्हातारा आला आणि म्हातारा आल्यानंतर तो म्हातारा त्या ठिकाणी उतरल्यानंतर त्याने जसा गेला त्या ठिकाणी फटाफट दोघांच्या कानामागे आणले. ते एकदम घाबरले, बाबा हे काय झालं. त्याच्या कानामागे हाणल्यानंतर त्या ठिकाणी ते उठले. त्या माणसाने त्या ठिकाणी त्यांच्या दोन्ही बाटल्या उचलल्या. त्यांच्या सोबतचा जो त्या ठिकाणी तो चकना होता तोही घेतला आणि तो घेऊन निघून गेला. हे दोघं त्या ठिकाणी, त्यापैकी एक जण म्हणाला, हे तुझा खरे तुझा बाप लय खतरनाक आहे रे. आल्या आल्या दोघांच्या कानाखाली हाणल्या होत्या, त्या बाटल्या बी नेल्या, ते चकना बी घेऊन गेला. तो म्हणाला, अरे माझा कोणता बाप? मला वाटत तुझाच बाप आहे तो. तो म्हणाला, माझा? अरे तो माझा बाप नाहीये, मग कोणाचा बाप आहे? त्याने का बरं मारला असं? काही यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की मनुष्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बदल होणं गरजेचं आहे, कारण की देवाचं पवित्र वचन या ठिकाणी 20व्या वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, यांनी पश्चाताप नाही केला म्हणून देव परमेश्वर त्यांना दोष लावत आहे. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने अद्भुत कामं केले तरी सुद्धा यांनी आपल्या जीवनामध्ये देवाची इच्छा जाणून न जाणता स्वतःमध्ये बदल केला नाही. म्हणून काय सांगतं बायबल? परमेश्वर यांना दोष लावत आहे. प्रेज द लॉर्ड. एका मुलाला गव्हर्नमेंट जॉब लागला. गव्हर्नमेंट जॉब लागल्यानंतर त्या ठिकाणी आता गव्हर्नमेंट जॉब लागल्यानंतर सगळं आहे ना, चांदीच आहे ना आजकालच्या जनरेशन मध्ये. चांगली पोरगी भेटली त्याला. चांगली पोरगी भेटल्यानंतर त्याला लेकरं झाले. लेकरं झाल्यानंतर त्याला हुंड्यामध्ये त्या ठिकाणी फॉर्च्युनर मिळाली. त्याच्यानंतर त्याला चांगलं घर त्या ठिकाणी सासऱ्याने बांधून दिलं. अरे ज्या गोष्टी 60व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर त्या ठिकाणी आजकालच्या लोकांना मिळतात, ती याला कधी मिळाल्या? 25-30 वर्षाच्या मध्ये मिळाल्या. प्रेज द लॉर्ड. सगळं काही सेट झालं, एकदम भारी झालं. आणि त्या माणूस काय म्हणाला? देवाने सगळे आशीर्वाद दिले. जेव्हा परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं सर्व प्रकारचं, देवाने त्याच्या साईडचं काम केलं. परमेश्वर आमच्या जीवनासंबंधाने त्याच्या बाजूचं सगळं काम करतो, बरोबर ना? मग त्याची इच्छा काय आहे? जेव्हा परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो तर त्याची इच्छा आहे की आमच्यामध्ये बदल व्हावा. पण या पठ्ठ्याने काय केलं? हा म्हणाला, देवा तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. यानं ना त्या ठिकाणी चर्चला यायला त्या ठिकाणी आखाडे करायला लागला, ना प्रार्थना करायला लागला, ना उपास करतो, ना बायबल वाचतो, ना काही करतो. प्रभू म्हणतो, असं सगळं मी दिलं तुला. स्तोत्रकर्ता जसं म्हणतो ना, हे देवा आम्ही तुला काय द्यावं? तुझ्याकडूनच घेतलं, तुलाच वापस देतात. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू म्हणाला, तुला एवढं सगळं दिलं, आता तू असं करतोस होय? मग देवापणे काय केलं माहितीये का? त्याला स्वतःच्याच घरातलं नाही ठेवलं. तुम्हाला माहित आहे, प्रभू जेव्हा आमच्या जीवनामध्ये, जेव्हा आम्ही देवापासून दूर जायला लागतो ना, देवा आमच्या घरातले बटन बंद करून टाकतो लाईटाची, आहे ना? आमच्या घरातले लाईट म्हणजे माहिती आहे आमचे आशीर्वाद. तुम्हाला माहिती आहे, या खांबावरून जर त्या ठिकाणी तिथून जर पॉवरच कट केला तर घरात किती बी महागडी वस्तू आणा, तिचा काही फायदा आहे का? आहे का फायदा? जर परमेश्वरानेच कनेक्शन कट करून टाकलं तर घरामध्ये किती बी महागडी वस्तू आणा, तिचा काही फायदा होत नाही. परिवर्तन महत्वाचं आहे हो. देवाची पवित्र इच्छा आमच्या जीवनासंबंधाने हीच आहे की आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट परमेश्वराला त्या ठिकाणी आमच्या जीवनातले आशीर्वाद बंद करायला वेळ लागत नाही. मग लेकरं आजारी पडता, मग घरामध्ये तंगी येते, आर्थिक समस्या येतात, घरामध्ये भांडणं होता, चिडचिड होते, त्या ठिकाणी घरामध्ये मन लागत नाही, बाहेर त्या ठिकाणी सर्व गोष्टींमध्ये व्यसनांमध्ये माणूस अडकले जातो. का होतं? कारण की देवाला सोडण्याचे परिणाम येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे लोक असतो आणि आमच्या जीवनामध्ये जर देवाची इच्छा पूर्ण करतो तर आम्ही आमच्या जीवनामध्ये बदल घडवतो आणि हा बदल परमेश्वराला आमच्या जीवनाद्वारे आनंदी करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, एक पापी व्यक्ती नेहमी चिडचिड करणारा असतो. एक पापी व्यक्ती नेहमी चिडचिड करतो. त्याच्या जीवनामध्ये त्याचं तोंड सुकलेलं राहतं, त्याचे डोळे त्या ठिकाणी बाहेर आलेले असतात, त्याचे दात जर तुम्ही पाहिले तर त्या ठिकाणी सगळे लाल, काळे, निळे, पिळे काय काय कसे कसे भरलेले असतात. नेहमी झिंगलेला असतो.
त्याला वाटतं का हे लाईफ होतो ऐसी, वा वा लाईफ होतो ऐसी, असं तसं हे करू ते करू. अरे तुम्हाला सांगतो ते तेव्हा नाही कळत, जेव्हा वेळ गेल्यानंतर जेव्हा बर्बादी दिसते ना तेव्हा म्हणतो अरे मी हे जर तेव्हाच सोडलं असतं तर आता ही माझे हाल नसते. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर आज आम्हाला म्हणतो अद्भुत करायला मी आज तयार आहे, पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बदल घडवा ना. तुम्ही म्हणता कस काय बदल घडवायचा? माझी कृपा तुम्हाला पुरे आहे, मजकडे मागा, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, तुम्ही मजकडून शिका. हालेलुया. कृपा मागायची आहे देवाला तुमच्या जीवनामध्ये. त्या ठिकाणी देवाला कोणाला त्या ठिकाणी आजारी पाहायचं नाहीये, कोणाला कर्जामध्ये पाहायचं नाहीये, कोणाला त्या ठिकाणी तंगीमध्ये लेकरांविषयी निराश पाहायचं नाहीये, अपयशी पाहायचं नाहीये. देवाला तुम्हाला बरकत द्यायची आहे, पण एक गोष्ट तो तुमच्या जीवनामध्ये पाहू इच्छितो, तो म्हणजे परिवर्तन, बदल त्याला पाहायचा आहे. हालेलुया. देवापाल तुमचं स्वतःचं घर तुम्हाला द्यायचं आहे, बेघर तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं नाहीये. देवापाल तुम्हाला उंच करायचं आहे. जे आशीर्वाद, जे वायदे त्याने आपल्या वचनामध्ये दिलेले आहे ते त्याला तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करायचे आहे. म्हणून तो म्हणतो न देता येणार एवढा माझा हात त्या ठिकाणी तोकडा नाहीये, ऐकू येत नाही एवढं कान माझा मंद नाहीये. परमेश्वर सगळं करायला तयार आहे. काय आम्ही तो बदल स्वीकारायला तयार आहोत का? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, अरे घरातलं राशन त्या ठिकाणी संपणार नाही, त्याच्या अगोदर परमेश्वर नवीन राशन तुमच्या घरात आणून टाकेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तोच त्याच्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. का? कारण त्याचं प्रेम आहे आमच्यावर, पण त्याची इच्छा आहे ना आम्ही स्वतःमध्ये बदल करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो मी तुम्हाला पुच्छ नव्हे तर तुम्हाला काय करील? मस्तक बनवेल. शेपटी नाही बनवणार परमेश्वर. प्रभू म्हणतो तुझा शत्रू एक वाटेन तुझवर चालून येईल, त्याला मी 60 वाटांनी पळून लावेल. परमेश्वर म्हणतो मी तुला घेणारा नाही, मी तुला देणारा बनवेल, तू राष्ट्रांना उष्ण देशील. हालेलुया. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देण्याकरता आलेला आहे. तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. तुमच्या जीवनामध्ये देवाचा स्वभाव आला पाहिजे. म्हणून बायबलमध्ये लिहिलेली अशी जी चित्तवृत्ती जी ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असावी अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया. तुम्हाला माहित आहे का आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येत नाही, का आमच्या जीवनामध्ये बरकत येत नाही? माहिती आहे त्याचं कारण? माहिती आहे, कारण की आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी घेऊन चालत आहोत. परिवर्तन नाहीये जीवनामध्ये, फक्त बाह्य स्वरूपाने ख्रिस्ती आहोत, परंतु ज्या जुन्या स्वभावातल्या गोष्टी आहेत ज्या आजही आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊन चालत आहोत त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला सोडणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी बायबलमध्ये एक वचन लिहिलेलं आहे, हग्गयाचं पुस्तक, याचं एक अध्याय, त्याचं 6वं वचन आपण त्या ठिकाणी वाचूया. हे जखरिया मलाखीच्या अगोदर आहे, जखरियाच्या अगोदर, आणि त्याच्यामध्ये पहिला अध्याय आणि त्याचं 6वं वचन या प्रकारे त्या ठिकाणी सांगतं. मी तुमच्यासाठी वाचतो. या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण तुमच्या हाती थोडके लागते, तुम्ही खाता पण तुम्ही तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कपडे त्या ठिकाणी घालता पण तुम्हास ऊब येत नाही, मजुरीने पैसा मिळवून जसे काय छेद असलेल्या पिशवीमध्ये त्या ठिकाणी टाकतो. प्रेज द लॉर्ड. पेरलं भरपूर पण मिळालं किती? थोडं. कष्ट फार केले पण इन्कम किती मिळालं? थोडं. का बरं? कारण की देवाची इच्छा त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला भरपूर देऊ इच्छितो, परंतु आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे आम्ही देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये ओळखण्यापासून त्या ठिकाणी वंचित आहोत. 4 मित्र होते, लहानपणापासून सोबत होते, है ना. ते म्हणाले त्यांनी ठरवलं मरेपर्यंत सोबत राहायचं, म्हणून शाळेमध्ये सोबत, कॉलेजमध्ये सोबत. ते म्हणाले आपण सोबतच त्या ठिकाणी शिक्षण करायचं, इंजिनिअरिंग केली सोबतच, है ना. आजकालची जनरेशन आहे ना, दोस्ती के लिए जान भी दे देंगे, ही दोस्ती तुटायची नाही, है ना. आहे की नाही? असंच आहे ना. दादा तुला काय माहिती, मैत्री असती. हा बरोबर ना. आजकालचे लई ते रील्स वगैरे पाहून तर असे इमोशनल झाले इतके. मी तर म्हणतो अशा लोकांना मी तर म्हणतो पक्की येडे आहेत. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे कुसंगतीने नीती बिघडते. प्रेज द लॉर्ड. कुसंगती आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे जवळचे वाटतात ना तेच खरे आमचे त्या ठिकाणी अपयश, अपहित चिंतणारे लोक असतात, ज्यांना वाटतं आमचं नुकसान व्हावं. म्हणून मी तुम्हाला सांगतो आजकालच्या जनरेशनला जे धोके बसत आहे ना त्यांच्याच जवळच्या लोकांमुळे बसत आहे. हालेलुया. 4 मित्र सोबत होते, कॉलेजमध्ये सोबत, शाळेतही सोबत, काम त्या ठिकाणी एज्युकेशन सोबत घेतलं आणि ते म्हणाले आता आपण बिझनेस करू.
बिझनेस करायचा म्हणले, ठीक आहे आपण बिझनेस करू, मस्त पैकी सगळ्या बिझनेसची तयारी केली. ते म्हणले आता आपण पेट्रोल पंप टाकू. 4 मित्र बर का, पेट्रोल पंप टाकला आणि एक तर गाडी यावं पेट्रोल भरायला, एक तर गाडी यावं पेट्रोल भरायला. विचारा का? अरे विचारा ना, अरे विचारा ना, का नाही आली गाडी? कारण की पेट्रोल पंपच पहिल्या मजल्यावर बांधला. गाड्या कस काय जातील वरती? ते म्हणाले हे काही चालणार नाही, म्हणून त्यांनी म्हटलं आता आपण हॉटेल टाकू. पेट्रोल पंप त्या ठिकाणी काढला आणि हॉटेल टाकलं. हॉटेलमध्ये एक गिराईक यायना नाही, एक गिराईक यायना नाही. का बरं? विचारा का? कारण की पेट्रोल पंपाची पाटीच नाही काढली. प्रेज द लॉर्ड. ते म्हणाले अरे बापरे आता काही खरं नाही, आता हे बी चालणार नाही, ते बी चालणार नाही, आपण गाडी घेऊ, टॅक्सी घेऊ म्हणे, टॅक्सी. आणि टॅक्सी घेतल्यानंतर त्या ठिकाणी टॅक्सी त्यांनी घेतली आणि टॅक्सी चालू केली. टॅक्सीमध्ये एकही गिराईक बसायला तयार नाही, एकही पॅसेंजर यायला नाही. विचारा का? कारण की 4 त्या गाडीमध्ये बसून टॅक्सी चालवित होते. जेव्हा लोक पाहायचे गाडी खाली नाहीये, त्यांना वाटायचं गाडी फुल आहे, कोणीच बसायला तयार नाही. प्रेज द लॉर्ड. कधी कधी ना ही मैत्रीने लोकांना घेऊन डुबलेली बरं का. सत्य सांगतो मी तुम्हाला, याच्या त्याच्या पाठीमागे लागून चालण्यापेक्षा ख्रिस्ताच्या पाठीमागे चाला, परिवर्तन घडवा, परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणी उभा करेल. कारण की योसेफ आपल्या जीवनामध्ये एकटा होता, दावीद एकटा होता, मोशे एकटा होता, यहोशुआ एकटा होता, हे सर्वजण एकटे पडले होते. त्यांच्या जीवनामधल्या कोणीही त्या ठिकाणी आधार नव्हता, परंतु यांचा विश्वास परमेश्वरावर होता. यांनी स्वतःमध्ये बदल घडवला, परमेश्वराने त्यांना उंच केलं. तो परमेश्वर आजही तुम्हाला उंच करण्यासाठी तयार आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये मैत्रीसाठी जीव त्या ठिकाणी म्हणतात ना, मैत्रीसाठी आम्ही त्या ठिकाणी काय करू? जीव देऊ, पण ही दोस्ती तुटायची नाही. मग आम्ही त्यांना म्हणतो खड्ड्यात गेल्यावर तुला मिळणार काय? देव म्हणन तिकडच जाय. सत्य आहे ना, सत्य परिस्थिती आहे का नाही? मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी तो म्हणतो, हग्गाई त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणतो की तुम्ही पुष्कळ पेरणी करता, तुमच्या हाती थोडके लागते, तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, पिता पण तुम्हाला त्या ठिकाणी ताण भागत नाही, तुम्ही कपडे घालता तुम्हाला ऊब मिळत नाही, तुम्ही मजूर त्या ठिकाणी मजुरी त्या ठिकाणी काबाड कष्ट करून घाम त्या ठिकाणी डोक्यापासून तर पायापर्यंत घाम त्या ठिकाणी घामाने त्या ठिकाणी भरता, परंतु तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तेवढंच मिळतं जे तुमच्या उपजीविकेसाठी सुद्धा कमी आहे. का असं होतं? कारण की देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टींमध्ये परिवर्तन गरजेचं आहे. मी पाहिलं पुष्कळ परिवार, अरे घरातले सगळेजण कामं करतात, पण तुम्हाला माहिती आहे 1000 रुपये सुद्धा घरामध्ये येत नाही, 1000 रुपये सुद्धा येत नाही. आजारपणामध्ये जातील, इकडं तिकडं जातील, सगळीकडे त्या ठिकाणी खर्च होतील, घरामध्ये काहीच राहत नाही, त्यांच्या आशीर्वादच नाही ना, परिवर्तन नाही ना जीवनामध्ये. हालेलुया. कदाचित माझं आजचं बोलणं तुम्हाला त्या ठिकाणी फार कठोर वाटेल, परंतु फायद्याच्या गोष्टी सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. जिथं फायदा नाही झाला ना त्या गोष्टी मी आतापर्यंत कोणाला सांगितलेल्या नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, अरे आमच्यापेक्षा त्या ठिकाणी भिकारी परवडले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी नुसते फिरत राहतात, पण संध्याकाळी जर तुम्ही त्यांना भेटाल ना तर 4-5 खिसे असे भरलेले असतात. एका हॉटेलवर सकाळी त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आम्ही पाहिलं, एक भिकारी आला, मस्तपैकी वडापावची गाडी होती. तो म्हणाला पाहिजे का? आता आम्हाला वाटलं काय पाहिजे, काय देणार आहे, भिकारीकडून कोण काय अपेक्षा करीत, बरोबर ना? तर तो म्हणाला दे 100चे चिल्लर दे. त्यानं मस्तपैकी एक पिशवी काढली, ठीक आहे, त्याला लगेच 100ची नोट काढत नाही. तो म्हणाला अजून आहे का, किती पाहिजे, दे 100. इकडून पिशवी काढली ती. आम्ही म्हणलं चाय. सकाळी 7 वाजता भिकारीने 200 रुपये कमवले आणि आमचे काम चालू होतात तेव्हा आमच्या खिशामध्ये फुटकी कवडी येत नाही. हा जर सकाळी 200 रुपये कमवतो तर हा दिवसभरामध्ये किती कमवत असतो? प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्ही लोकांकडे पाहून त्या ठिकाणी म्हणतो अरे हे काय करणार आहे, परंतु त्याच्याकडे सगळ्यात जास्त गावाडा असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. पुढं या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय आहे माहिती आहे का? कमाईमध्ये तुमच्या इन्कमला त्या ठिकाणी बरकत नाही,
तुम्ही खाता, तुम्हाला त्या ठिकाणी भूक तुमची भागत नाही. तुम्ही पाणी पिता पण तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तृप्त होत नाही. तुम्ही कपडे घालता पण तुम्हाला ऊब येत नाही. का? त्याचं कारण आहे पुढच्याच वचनामध्ये दिलेलं आहे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा, म्हणजे तुमच्या वागण्याकडे तुम्ही लक्ष द्या. हालेलुया. काय म्हणतो प्रभू? आपल्या वागण्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. मग लक्ष दिल्यानंतर तो पुढे म्हणतो, डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. हाताने बांधणाऱ्या मंदिराविषयी बोलत नाहीये, ह्या मंदिराविषयी तो बोलतो आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो, तुम्हाला ठाऊक नाही का तुमचं अंतःकरण देवाचं मंदिर आहे. या मंदिराला बांधण्याकरता देव आम्हाला आज्ञा करत आहे. या मंदिराला बांधण्याकरता आम्ही स्वतःचं जीवन समर्पित करतो, आपलं वागणं बदलतो, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवतो, तर मी तुम्हाला सांगतो देवालाही तुम्हाला आशीर्वाद द्यायला आनंद होईल. हालेलुया. मग मी तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये बदल केल्यानंतर परमेश्वर तुमच्या घरामध्ये काम करायला सुरुवात करील. जर तुम्ही स्वतःमध्ये बदल करता, अंतःकरण तुम्ही त्या ठिकाणी ठीक करता, हे देवाचं मंदिर ठीक करता, तर मी तुम्हाला सांगतो देवाला या गोष्टींमध्ये आनंद होतो आणि परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला बघून आनंदी होतो आणि त्याचं मन जे आहे आम्हाविषयी संतुष्ट होतं. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही लोक कसे आहे माहिती आहे का? चर्चमध्ये एखाद्या व्यक्तीने जर शिवी दिली, तर चर्चमध्ये बसल्यानंतर एखाद्या व्यक्तीने बसल्यानंतर शिवी दिली, तर आम्ही त्याला काय म्हणतो? हे तो डोकं आहे का? इथं नाही द्यायची, बाहेर जाऊन दे. सत्य आहे ना? तुमचं अंतःकरण देवाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये तुम्ही बसले, एखाद्या माणसाने तुमच्या समोर शिवी दिली, तर 4 जण त्याला म्हणतील बाहेर जाय, बाहेर दे. म्हणजे मंदिराला तुम्ही काय समजता? पवित्र जागा समजता. बरोबर ना? मंदिर तुम्ही पवित्र समजता. मग जीवनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतो तुमचं अंतःकरण देवाचं मंदिर आहे. मग याला शुद्ध ठेवण्यासाठी तुम्हाला या गोष्टींना आपल्या मनामध्ये येऊ द्यायच्या आहे का? बायबल सांगतं मंदिर बांधा. अरे हे मंदिर बांधा. जेव्हा हे मंदिर बांधलं जाईल तेव्हा त्या ठिकाणी परिवर्तन तुम्हाला आपोआप दिसायला लागेल. प्रेज द लॉर्ड. जीवनामध्ये बदल करावं. देवाचं पवित्र वचन सांगतं ज्या चांगल्या जागेवर आम्ही काही गोष्टी बोलत नाही. मी तुम्हाला सांगतो, रस्त्याने जाता येणारे लोक त्या ठिकाणी जेव्हा चर्च समोर येतं, मंदिर समोर येतं, तर तिथे त्या ठिकाणी बिचकतात. ते काही करत नाही, कारण की त्यांना माहित आहे ही पवित्र जागा आहे. तसं तुमचं अंतःकरण देवाचं मंदिर आहे. तुम्ही पवित्र लोक आहात. कसं काय तुमच्या जीवनामध्ये ती अपवित्रता वास करू शकते? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मास्तर जसा वर्गामध्ये येतो, जसे सारे विद्यार्थी एका क्षणामध्ये शांत, आणि जसा मास्तर जातो तेव्हा लगेच बेंचवर धडाक 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 एवढं रडणं वगैरे चाललं. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे ना? जेव्हा जीवनामध्ये बदल होत नाही ना, तर परमेश्वर एक भयानक गोष्ट आमच्या जीवनासंबंधाने बोलतो. तुम्हाला माहिती आहे यहूदा इस्करियोत होता, माहिती आहे ना? यहूदा इस्करियोत विषयी त्या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी प्रभूने म्हटलेली आहे की तो म्हणतो, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मनुष्याच्या पुत्राविषयी असं लिहिलेलं आहे की जसा तसा तो जातो खरा. त्याच्याविषयी भविष्यवाणी झाली ना, का तो त्याला धरून देणार आहे. कोण धरून देणार आहे त्याला? काय नाव होतं त्याचं? यहूदा इस्करियोत होता ना, बरोबर ना? त्याला धरून देणारा होता ना. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, तिथं लिहिलेलं आहे मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा. होणारच आहे, कोणी त्याला बदलणार नाही. पण पुढे लिहिलेलं आहे, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार. प्रेज द लॉर्ड. तो मनुष्य जन्माला नसता आला तर किती बरे झाले असते. यहूदा इस्करियोत विषयी लिहिलेलं आहे. जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्याची केवढी दुर्दशा होणार. तो मनुष्य जन्मालाच आला नसता तर किती बरं झालं असतं. कधी कधी आई वडील लेकराला वैतागल्यावर म्हणतात ना, तू जन्माला आला असतात किती बरं झालं असतं, म्हणतात ना. मानता का नाही? सत्य आहे ना? का बरं? कारण की आम्ही इरिटेट होतो. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की येशूने या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो म्हणतो की जे लिहिलेलं आहे ते होईल, पण जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्याची केवढी दुर्दशा आहे होणार. तो जन्मालाच आला नसता
तर किती बरं झालं असतं. तुम्हाला माहित आहे आजकालचे लोक लय हुशार आहे, येड्यात काढतात. तुम्हाला माहिती आहे गुजरातमध्ये दारूबंदी, गुजरातमध्ये, गुजरात स्टेट आहे ना, तर लिकर फ्री आहे, म्हणजे दारूबंदी तिथे. इकडचे लोक काय करतात माहिती आहे का, तिकडचे आणि इकडचे लोक, इकडच्यांना जर तिकडे राहायला तिकडचे लोक काय करतात, येतात मस्त महाराष्ट्राच्या बॉर्डरकडे येतात, महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये येऊन हे दारू ढोसतात आणि दारू ढोसल्यानंतर तिकडे जायला लागतात, झिंगत झिंगत जातात. पोलीसवाल्यांनी त्यांना धरलं, अरे दारू घेऊन चालला का? तो म्हणाला, साहेब दारू कुठं हातात आहे, दारू तर पोटात आहे. हुशार आहेत का नाही आजकालचे लोक, हुशार आहेत का नाही? ते काय म्हणतात, हातात असलं तर तुम्ही धरा ना, हातात आहे का नाहीये, कुठे आहे, पोटात आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, लग्नातल्या वरातीतले लोक जेव्हा वरातीचे लोक येतात ना बसमध्ये, गाड्यांमध्ये, ते पहिले गाडीतून उतरल्यावर स्वतःची सोय करतात, आहे ना. त्यांची हिंमतीला तर दाद द्यावा लागते. ते भले का त्या गावचे नसतातच, पण त्यांचा हिंमत इतकी खतरनाक राहते ना, ते शोधत राहतात, अड्डा कुठे आहे, अड्डा कुठे आहे, इकडे आहे का तिकडे आहे का. आणि जेव्हा त्यांना अड्डा सापडत नाही तर ते त्या ठिकाणी पाहतात, तेवढ्या लोकांमध्ये त्यांना एखादा त्याचा एखाद्याचा येल गेला का लगेच म्हणतात, पाहुणे लगेच गळ्यात हात, कुठले, अरे तुम्ही तर आपलेच. हाय का व्यवस्था येते कुठेतरी. हट, मी काल सांगू तुला. अरे सांगू काय, आपण सोबत जाऊ ना, तुम्हाला मी एखादं, चला. लोक एवढे हुशार आहे, स्वतःची व्यवस्था करीत. प्रेज द लॉर्ड. येशूने म्हटले, जन्माला नसता आला तर किती बरं झालं असतं. याचा अर्थ त्या ठिकाणी काय झाला माहिती आहे, याचा जन्मच व्यर्थ झाला. हो, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही या पृथ्वीवर आले आणि या जीवनामध्ये जर बदल केला नाही, छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये सोडल्या नाही, तर परमेश्वर म्हणतो तुमचा जन्माला येऊनच काही फायदा नाही. हे मी नाही म्हणत आहे बरं का, हे वचन सांगतंय. प्रेज द लॉर्ड. विश्वासणारे लोक हुशार आहेत. विश्वासणारे लोक किती हुशार आहेत माहिती आहे. विश्वासणारे लोक काय करतात, मिस्त्री लावतात. त्यांना विचारलं ना का लावतात, काय नाही पाळक साहेब, प्रेशर चांगलं येतं. अरे जगातला कोणता एवढा महान शास्त्रज्ञ होता का ज्याने हा शोध लावला? अरे तुमच्यापेक्षा ते कुकरवर खालून आग लागती, वरून प्रेशर असतं तरी शिट्ट्या मारीत त्या ठिकाणी जीवन कापित. प्रेज द लॉर्ड. अरे काही बी बोलावं का. पापाला जर त्या ठिकाणी लपवायचं आहे, जर या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला सोडायच्या नाहीये, काही बी लॉजिक लावता ज्याला अर्थ नाहीये, कोणते शास्त्रज्ञाने हे प्रूव्ह करून दिलं की या गोष्टी केल्याने असं असं होतं. अरे काय. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, काही बी कारण नाही द्यायचे. हा ठीक आहे ना, गळ्याला सुरी लावली, गळ्याला सुरी लावली आणि गळ्याला सुरी लावल्यानंतर म्हणले का खोटं बोल, तर माणूस बोलू शकतो ना. हे कोणतं कारण झालं. वा रे वा. प्रेज द लॉर्ड. लॉजिकच नाही ना त्या गोष्टींमध्ये. बायबलमध्ये अजून एक भयानक गोष्ट दिलेली, स्तोत्र 73 मध्ये लिहिलेला आहे. तो म्हणतो, मी तर मूढ आणि अज्ञानी होतो, मी तर तुझ्या पुढे मी तर कोण होतो, पशु समान होतो. 22व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. 73च्या 22 मध्ये असं लिहिलेलं आहे, मी तर मूढ व अज्ञानी होतो, तुझ्या समोर मी पशुवत होतो, म्हणजे जनावरासारखं होतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही म्हणतो ना, बाळक साहेब आम्ही अज्ञानी आहे, आम्हाला काय कळतं, आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला असं नाही होत, आमचं तसं होतं, काय सांगावं तुम्हाला. देवाचं पवित्र वचन या ठिकाणी सांगतो की आम्ही जनावरासारखे, पशु सारखे होतो, आम्हाला समजत नव्हतं, परंतु तरीही त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन काय सांगतं, तरी सुद्धा देवाने आम्हाला जवळ घेतलं. प्रेज द लॉर्ड. आम्ही अज्ञानी असून सुद्धा देवाने काय केलं, आम्हाला जवळ घेतलं. तरीही जीवनामध्ये जर बदल होत नाही तर फायदाच काय.
कधी कधी आम्हाला एटिकेट शिकवायला त्या ठिकाणी ते म्हणतात ना, चांगला स्वभाव आहे ना, गुड मॅनर्स. काय म्हणणार सर त्याला गुड मॅनर्सला मराठीत? सुसंस्कार शिकण्यासाठी आम्हाला लोकांकडे पाठवतात. पण आजकालचे लोक एवढे शहाणे आहे की त्यांना शिकवून वापस येतात. प्रेज द लॉर्ड. एका ठिकाणी बातमी आली का या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसणार आहे, म्हणून परिवाराने सांगितलं आपल्या नातेवाईकांना फोन करून, हे बघा भूकंपाचे धक्के आम्ही सहन करू, पण आमचे लेकरं त्या ठिकाणी लहाने आहेत, या लेकरांना काही त्रास व्हायला पाहिजे नाही, म्हणून आम्ही त्यांना तुमच्याकडे पाठवतो. नातेवाईक म्हणाले ठीक आहे, तुमच्या लेकरांना काही होता कामा नये आणि तुम्ही काळजी घ्या, लेकरांना पाठवून द्या. आणि पाठवून दिलं, तिकडे सोडून आले. आणि लेकरं तिथं सोडल्यानंतर 2 दिवसांनी यांना परत फोन आला नातेवाईकांचा, भूकंपाला आमच्याकडे पाठवा, तुमचे लेकरं वापस घेऊन जा. लेकरच एवढे बेकार. ते म्हणे लेकरांनी काय, ते म्हणे काय झालं, काय नाही म्हणे, आमच्या घरामध्ये फिश टँक आहे, ते मासे नाही का राहतात ते, हे लेकरं त्याच्यात हात घालायचे, मासा धरायचे आणि बाहेर टाकायचे. आणि ते म्हणतात याला तडफडताना पाहून बरा आनंद वाटतो. आणि असं म्हणून त्याने सारे फिश टँक मधले मासे मारून टाकले. घरातल्या साऱ्या भिंती त्यांनी लपवल्या, त्या ठिकाणी रंगवल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या घरामध्ये मस्तपैकी आमची बाहेर त्या ठिकाणी कुंड्या लावल्या होत्या, त्याच्यात रोपटे लावलेले होते. या लेकरांनी, तुमच्या साऱ्या लेकरांनी ते शोचे फुलं ते सारे उपटून फेकून दिले. एवढंच नाही तर आमच्या चपला सुद्धा त्याने उधळून टाकल्या. आता आम्ही पायात घालायचं काय? त्याच्यामुळे हात जोडून विनंती आहे, तो भूकंप इकडे पाठवा, तो भूकंप सहन करू, पण तुमचे लेकरं काय आम्ही सहन नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. आम्हाला समजणं गरजेचं आहे. काही लोकांमध्ये बदल होत नाही, म्हणून प्रभू त्या ठिकाणी म्हणतो की तुझा जन्मच नसता झाला तर किती बरं झाला असता. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जे झाड फळ देत नाही त्याच्या बुंद्याशी काय आहे? कुऱ्हाड आहे. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं जीवनामध्ये बदल पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये बदल जर होत नाही तर फायदा काय? एक भाऊ त्या ठिकाणी रविवारचा दिवस होता. रविवारच्या दिवशी आरामाचा दिवस असतो. जसे आजकालचे पुष्कळ सारे विश्वासणारे त्यांना वाटतं रविवार आम्हाला आरामासाठी दिलेला आहे, म्हणून चर्च बिर्च गेलो उडत, आम्हाला आराम करायचा आहे म्हणतात ना. आणि हा माणूस मस्तपैकी आराम करतोय. जसा तो झोपला होता, त्याची बायको तिकडून आलेली अकराला सोबत घेऊन. तुम्हाला काय कळतं का? हो उठा. काय झालं, काय झालं? हा काय वेळ असतो झोपायचा? लेकरू काय शिकल तुमच्याकडून? बिचारा उठला, डोळे चोळत, फ्रेश झाला. थोडासा वेळ गेल्यानंतर टीव्ही लावला. जसं टीव्ही लावला, तारा तिकडून आली लेकराला सोबत घेऊन. लेकराला घेऊन आली. तुम्हाला काय कळतं का? सकाळी सकाळी टीव्ही लावून बसले, लेकरू काय शिकल तुमच्याकडून? अरे देवा, लेकरू काय शिकल? त्याने बंद केला बिचारा. बसला थोडस काहीतरी. त्याला वाटलं चला टीव्ही नाही पाहू देते, मित्रांना तरी फोन लावा. सुट्टीचा दिवस आहे, मित्रांसोबत लय दिवस झाले बोललो नाही. फोन लावला मित्रांना, मित्रासंग बोलायला लागला. बायको शोधलं, कुठं दिसत नाही, कुठे गेलं, गॅलरीत दिसलं, गॅलरीत लगेच लेकराला सोबत घेतलं, लगेच गेली तिकडं. तुम्हाला काय कळतं का नाही? फोनवर बोलत बसले, लेकरू तुमच्याकडे काय शिकल? अरे यार, इतका वैतागला. त्यानं मोबाईल कट केला. तो म्हणा लेकरू काय शिकन? मी जाऊन शेवटी लेकरालाच विचारतो, ए बाबा तू काय शिकला रे माझ्याकडून? लेकरू म्हणतं हेच की आता मला लग्न करायचं नाही. लेकरू काय म्हणाला? मला लग्नच करायचं. कारण की लेकरू बापाकडून नव्हतं शिकत, आईकडून शिकत होतं. काय कशी तारा जाती, कशी बडबड करते, त्या गोष्टीला पाहून लेकराच्या मनामध्ये लग्नाची वासनाच मेली. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला परिवर्तन गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण बनलं पाहिजे. आमच्या परिवाराकडे पाहून लोकांनी ख्रिस्ताला ओळखलं पाहिजे. आमच्या जीवनातलं परिवर्तन बघून लोकांनी आमच्याविषयी साक्ष द्यायला पाहिजे. कारण की दावीद स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी 101 त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये या प्रकारे म्हणतो की मी आपल्या घरी सरळ अंतकरणाने वागेल.
आपल्या घरामध्ये सरळ अंतकरणाने वागणारा दावीद आहे. प्रेज द लॉर्ड. एक मुलगा धावत पळत आपल्या घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याच्या आईकडे असा धावून गेला आणि धावून गेल्यानंतर आई 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 काय तुम्हाला थांब, काय झालं? मला आज तळ येणार होतं पाहिलं काय झालं त्याचं. आई म्हणाली येऊन गेले ना. हे मग आई काय झाले? मग मुलीला आवडलो का मी? मुलीच्या घरच्यांना मी आवडलो का? आई म्हणाली कोणालाच तू नाही आवडला. आई काय म्हणाली? कोणालाच तू नाही आवडला. मग तो म्हणाला अगं तू त्यांना समजवायचं ना. आई म्हणाली समजवलं ना. तो म्हणाला काय? आवडत तर आम्हाला बी नाही, पण असं थोडी का आम्ही त्याला घरातून बाहेर हाकलून द्या. आई काय म्हणते? आवडत तर आम्हाला बी नाहीये, याचा अर्थ असा थोडी का घरातून त्याला हाकलून द्यावा. करता येत नाही ना. प्रेज द लॉर्ड. करावं तर खरं काय, करावं तर करावं काय. काही कामाचं तर नाहीये, गाडी कामाची नाहीये, पण ठेवली चालू करून नुसती. प्रेज द लॉर्ड. एक म्हातारा माणूस त्या ठिकाणी लुना घेऊन चालला होता. लुना माहिती आहे ना? लुना पायंडल मारण्याची, ती पायंडल मारण्याची लुना माहिती आहे ना? पाहिलेली असेल ना? चाललं होतं, पोलीसवाल्याने त्याला पाहिलं, पोलीसवाल्याने त्या ठिकाणी धरलं त्याला. म्हातारा लुंगीवरच होतं आणि त्याला धरलं, एक बाजूला लावा आणि गाडी स्टँडवर लाव. तुम्हाला स्टँड नाही, हा लायसन दाखव म्हणजे लायसन नाही, हेल्मेट दाखव हेल्मेट नाही, पीयूसी दाखव पीयूसी नाहीये, इन्शुरन्स दाखव इन्शुरन्स नाही. तो म्हणाला 1000 रुपये फाईन लागेल. तो म्हणाला 1 मिनिट साहेब, ही गाडी धरा. साहेबाच्या हातात गाडी धरायला त्यानं लुंगी अशी वरती केली आणि जो कनाट निघाला तिथून, तो पोलीसवाला त्याच्याकडे पाहून ए बाबा अरे इकडे इकडे ये, कुठं चालला? तर बाबा म्हणे अरे तिला 10,000 रुपये खर्च येतो करायला, माझ्याकडे खर्च नाही, धक्ती म्हणून चालवित होतो, तू मला म्हणतो 1000 रुपये भर, तुलाच ठेवती गाडी, मला नको. अरे जाऊ दे बाबा, जाय घेऊ. प्रेज द लॉर्ड. आमची अवस्था अशीच आहे ना. जीवनामध्ये बदल हवा हो. बायबल सांगतं जीवनामध्ये बदल हवा. लुकृत शुभवर्तमानामध्ये 7व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी एका पुरुषाने, शिमोन नावाचा पुरुषी होता, त्याने कोणाला बोलवलं? येशूला घरी बोलवलं, जेवायला बोलवलं. आणि त्या ठिकाणी एक व्यभिचारी स्त्री होती, एक व्यवसाय करणारी स्त्री होती. त्या ठिकाणी तिथे आली, तिने अत्तराची कुप्पी प्रभूच्या डोक्यावर ओतून दिली. आपल्या अश्रूंनी त्या ठिकाणी प्रभूचे साफ त्या ठिकाणी पाय ती साफ करायला लागली. आणि पुरुषाने पाहिलं. आता ते शास्त्री पुरुषी लोक आहे ना, हे लय जजमेंटल लोक होते, यांना लय राग यायचा. असा पापी व्यक्ती जर त्यांच्या दारात आला ना, त्यांना लय राग यायचा आणि ते लोक पाहत होते. परंतु तिच्या जीवनामध्ये बदल दिसत होता, तिच्या डोळ्यांमध्ये पश्चाताप दिसत होता. त्या अश्रूंनी तिला त्या काम करण्याची पुन्हा इच्छा नाही, म्हणून प्रभूचा तिने एकही उपदेश ऐकला नाही. परंतु तरीही त्या ठिकाणी आली आणि आपल्या अश्रूंनी ती प्रभूचे पाय त्या ठिकाणी भिजवू लागली आणि ती आपल्या केसांनी त्या ठिकाणी पुसू लागली. मी तुम्हाला सांगतो तिच्या जीवनामध्ये पश्चाताप दिसत होता. म्हणून बायबलमध्ये प्रभू येशूने एकदा त्या ठिकाणी शास्त्री आणि पुरुषांचा धिक्कार करताना म्हटलेला आहे, अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, तुम्ही त्या चुना लावलेल्या कबरेसारखे आहात. जी कबर बाहेरून दिसायला फार सुंदर दिसते, पण आतमध्ये ती दुर्गंधीने भरलेली आहे. हालेलुया. हे ते लोक आहे ज्यांच्यामध्ये कोणताच बदल नाहीये. येशूने म्हटले, जकातदार आणि कसबीनी तुमच्या अगोदर देवाच्या राज्यात जातील, परंतु देवाचे पुत्र जे आहे ते बाहेर राहतील. का बरं प्रभूने असं म्हटलेलं आहे? बदल नाही म्हणून ना. प्रेज द लॉर्ड. जीवनामध्ये बदल महत्वाचा आहे. जेव्हा जीवनामध्ये बदल दिसेल तेव्हा लोक त्या ठिकाणी म्हणतील, होय हे देवाचे लोक आहे. परिवर्तन महत्वाचं आहे. प्रभू प्रतिदिवशी आम्हाला बघतो आमच्या जीवनामध्ये काय काय बदल झाला. रोज आमच्या जीवनामध्ये आम्हाला बदल करायचे आहे. जेव्हा परमेश्वर त्याची बरकत आशीर्वाद आम्हाला ओतायला सुरुवात करील, तेव्हा देवाचं पवित्र वचन जक्कया संबंधाने म्हणतं, जक्कयाने प्रभूला पाहण्यासाठी जी धाव त्या ठिकाणी धावली होती ना, तुम्हाला माहिती आहे जक्कया बुटका होता आणि जक्कयाला प्रभूला पाहायचं होतं म्हणून त्या ठिकाणी जक्कया त्या ठिकाणी तोरा करून पळत गेला आणि उमराच्या झाडावर त्या ठिकाणी चढल्यानंतर प्रभूला तिथून पाहायचं होतं त्याला, म्हणून पाहण्यासाठी त्या ठिकाणी त्याने कष्ट केले, संघर्ष केले. आणि ज्या प्रभूला त्याला पाहायचं होतं त्याच्या मनामध्ये एक प्रबळ इच्छा शक्ती होती, त्याने तर फक्त डिझायर केली होती प्रभूला पाहायची. आणि प्रभू तिथं आला, त्या झाडाखाली उभा राहून म्हणतो, जक्कया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जक्कयाला फक्त पाहायचं होतं, प्रभूने तर त्याला सांगितलं तुझ्या घरी जेवायला यायचं आहे. जक्कयाने आनंदाने उडी मारली, प्रभूला आपल्या घरी गेला. या अगोदर प्रभूचे पाय त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी लागतील. तो म्हणतो,
मी माझं द्रव्य गरीबास वाटून देतो. ज्याच्याकडून कुभांडाने घेतलं त्याला चौपट त्या ठिकाणी परत करतो. आणि प्रभू त्या ठिकाणी म्हणतो, आज या घराला तारण प्राप्त झालेले आहे, आज या घराला उद्धार प्राप्त झालेला आहे. आणि हाही अब्रामाचा पुत्र आहे. जेव्हा बदल घडला, येशू जीवनामध्ये आहे ना, तर बदल आहे. ज्याच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त नाही ना, त्याच्या जीवनात बदल नाहीये. बदल घडवा, परमेश्वर तुमचे दिवस बदलून टाकेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये बदल घडवाल, परमेश्वर त्याचे आशीर्वाद, बरकत तुमच्यावर त्या ठिकाणी ओतायला सुरुवात करेल. आणि तुम्ही म्हणाल, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला दया आणि कल्याण लाभतील आणि मी परमेश्वराच्या घरात युगानयुग राहील. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला बदल बघायचा आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला तारण प्राप्त घडवायचं आहे. बदल जर घडत नाही तर मी तुम्हाला सांगतो, फायदा नाहीये. कधी कधी जर तुमच्या जीवनामध्ये बदल दिसत नाही ना, प्रभू तुम्हाला शिक्षा करतो, फटके देतो. कारण की बायबलमध्ये लिहिले, ज्याला तो पुत्र म्हणतो त्याला शिक्षा करतो, ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याला तो शिक्षा करतो, ज्याला तो पुत्र म्हणतो त्याला तो फटके मारतो. सहन करा. धार्मिकाची ताडणं आशीर्वादा समान आहे. हालेलुया. जेव्हा प्रभू शिक्षा करतो ना, तो आशीर्वाद असतो. तुम्हाला माहिती आहे, याकोबाचा त्या ठिकाणी पाय मोडला प्रभूने, त्याची मांडी त्या ठिकाणी उखळली त्याने, आणि याकोबाचा इस्रायल झाला. आणि प्रभू म्हणतो, इस्रायल माझा आहे. काय म्हणतो प्रभू? इस्रायल माझा आहे. जेव्हा तुम्हाला तो शिक्षा करील ना, तो प्रत्येकाचं नाव घेऊन तो म्हणाल, ते माझे लोक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बदल होईल. रोज प्रार्थना करा, प्रभूला म्हणा, आम्हाला तुझ्यासारखं बनायचं आहे. प्रभू आमच्या जीवनामध्ये बदल कर. प्रभू आमचं जीवन बदलून टाक. मी तुम्हाला सांगतो, यहुदा इस्करियोत प्रभू सोबत राहिला. सर्व चमत्कार त्याने पाहिले. डोंगरावरचं प्रवचन त्याने आपल्या कानाने ऐकलं. लाजाराला जिवंत होताना डोळ्याने पाहिलं. यायराच्या पोरीला जिवंत होताना त्याने पाहिलं. विधवेच्या मुलाला जिवंत होताना त्याने पाहिलं. हा तोच यहुदा इस्करियोत आहे, जेव्हा प्रभूने फुंकर मारून म्हटले, हा घ्या पवित्र आत्मा. त्याच्या लिस्ट मध्ये हा होता. जेव्हा 2-2 जणांची जोडी त्या ठिकाणी पाठवली होती, ते दुष्टात्मे काढणारा हाच होता, आजारी बरे करणारा हाच होता. परंतु प्रतिदिवशी एक छोटं पाप आपल्या मनामध्ये घेऊन चालणारा व्यक्ती, त्याचं पतन एवढं भयानक रीतीने झालं की प्रभू त्या ठिकाणी त्याच्याविषयी म्हणतो, तो जन्माला झाला नसता तर लय बरं झालं असतं. प्रेज द लॉर्ड. बदल गरजेचा आहे. बदल गरजेचा आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, यशायामध्ये लिहिलेलं आहे, बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो, पण इस्रायल मला ओळखत नाही, माझे लोक मला ओळखत नाही. देवाची तक्रार आहे आमच्या संबंधाने. प्रेज द लॉर्ड. आम्हाला जाणणं गरजेचं आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, निर्बुद्ध घोडा व खैचर याच्या सारखे होऊ नका. त्यांना आकळण्यासाठी बागदोराची गरज आहे. आम्ही देवाची आशा धरून चालणारे लोक आहे. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये बदल करेल. तुम्हाला माहिती आहे, जर परमेश्वर त्या ठिकाणी बदल नाही झाला ना, तुमच्या जीवनामध्ये कर्ज, आजार, रोग, विपत्ती, समस्या, क्लेश, अडकणं तसे ठेवीन ते जाणार नाही. पण बदल झाला तर यापैकी एकही गोष्ट जीवनामध्ये राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाबरोबर आपला संबंध ठीक करा. देवाबरोबर सहभागिता करा. कौटुंबिक प्रार्थनेमध्ये त्या ठिकाणी घडून जा. कोणी ऐकत नाही, बसत नाही, तुम्ही एकटे त्या ठिकाणी प्रार्थना करत जा. न जाणो कोणता दिवस असा येईल की तुमच्या परिवारातले सगळे लोक येऊन तुम्हाला जुडतील आणि म्हणतील, होय आमच्यामध्ये प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव बाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो.